बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या सरपंच कमी वयात तुम्हाला निवडून दिले काम जरा व्यवस्थित करा आणि माझ्या कामाचं काय झालं काम करणार काम कायद्यात बसलं पाहिजे तुम्ही आपलाय म्हणून कुठलं बी काम करून चालतंय का बर सरपंच अशाच माणसं लय पिडते ते त्यांचं काय नसतंय सर्व तो मागतो कायद्यात बसते ते आपण सगळे काम करतोय पण हे त्यांचं कायद्यात बसलं नाही तरी बी करा म्हणते ते राम 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 काय खाल्लं म्हटलं त्या दिवशी अहो खाल्लं की मटण बरोबर नाही घरी गेल्यावर भूक कशी काय लागली अहो तुम्ही सुनील होता का तुम्ही मला जास्त चालते काय मग काय हा ना तुम्ही सगळे सुनीत नव्हता आम्हाला लाज वाटायला कशाला पार्टी केली म्हणून एवढं बोल होतो का फुल विचारा की अहो अण्णासाहेब हा तुम्हाला सांगतो तुम्ही शहाणी माणसं आहे सरपंच तुम्ही शहाणी माणसं आहे तुम्ही सुद्धा मला त्यात पाडलं तुम्ही सुद्धा म्हटला घ्या काय होतंय तवा मी नको म्हणतो येत नाही मी ही घाणपडे आहे ते तुम्हाला सांगतो त्यांनी माझं किती किती हाल हाल केले तर माझं मला माहित आहे तुम्हाला सांगतो त्यांनी जेव्हा पाठी लागली का हा तेव्हा तुम्हाला सांगतो त्यांनी 50-50 हजार रुपये माझ्याकडे उकाळल्या तर एवढं उकळलं मग काय अहो आता मला काय माहिती घाण पडत तसं करेल येऊन मटणाचं बघून घेऊन जाईल मला माहित होतं बी अहो आता तुम्ही मला कशाला त्यात घेतलं मला सांगा वडलं कशाला वडलं तुम्ही हा अहो तुम्ही लाळ गाळत गेला तुम्हाला सांगतो घाणपड्यानो तुम्हाला नुसतं पाणी खायचं म्हणून तिथे गेला तुम्ही कोणी पाणी खायचं तुम्ही थांबला मी थांबलो तिथं सकाळ जर सरपंच उपाशी आहे आणि घरी जाऊन काय खायचं होतं काय खायचं घरी जाऊन का घरी अन्न नाही का आव्हान आहे बरं ती केलेलं खायचं ओतून द्यायचं बी. घ्या बसा तिथं जाऊन पाणी खाणार पैसे तुम्हाला घालून. सांगतो जर परत जर आपत आवडत गावला ना त्याला असाच चॅम्पियनवर जाऊन मग सगळा राग काढणार मी तुम्ही काय चेंबवत आहे तुमचं काम नाही ते चेंबवायचं आमचं का नाही हा चेंबवणार मीच त्याला चेंबवणार पाटील भाऊ हो पुढे तुम्ही हा, तुम्हीच आम्ही आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहे तुमच्या फुल सपोर्ट आहे आमचा तुम्हाला काय म्हणताय पळून जाताय मागणं परत पळून जात नाही माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला हो तुम्हाला सांगतो तुम्हाला जरी काय थोडी भूल टाकली की नाही तुम्ही लगेच या बाजून बोलताय अहो नाही नाही बिंदाच आहे ना, आम्ही तुमच्या हे संग थांबा. आहे आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही आहे सरकारी माणूस आम्हाला कसं आहे, तुमची बाजू घ्यायला लागते आणि त्यांची बाजू घ्यायला लागते हा म्हणून तुम्ही सरकारी माणूस आहे म्हणून तुम्ही पळ काढताय हो. आतल्या अंगात तुमच्याकडे जाय तुम्ही लई पाटील tension भाऊ घेऊ नका. तुम्हाला आमचा फुल सपोर्ट आहे तुम्ही नुसतं त्याला चेंबवा हाय आम्ही पाठीशी तुमच्या बिंदास काय नुसतं हाय म्हणताय तुम्ही आमचं एखादं काम करत नाही तुम्ही करणार सगळे काम करणार कशाला करताय तेव्हा सरपंच तालीम आहे गावात तालीम गावात नाही म्हणून बाचा मी शिकाय घालवलाय कोल्हापूरला आता यायला लागलाय माझा बाचा कवा करायचं तालीम तालीम बघू हा. अण्णासाहेब ग्रामसभेत ठराव घेऊया की आपण चालतं घे घे हा घ्या तुम्हाला सांग तू चेंबवतो त्याला सोडत नाही यायला लागला आता माझा बाचा आम्ही बी आहे तुमच्या पाठीशी चेंबवा त्याला मला जरा काम आहे येत तुम्ही जरा या हा? चालतंय लग्नाचं काय बघायचं बघतो की गगावून कुठं काय जुळलं ना आता चालूच आहे बघायचं दुसरं काय हो झालं चटकीनं म्हणजे आपल्या डोक्याचा ताप बरोबर आहे हो का काय वय चाललं नाही होईल नाही तर 4 वर्षांनी होईल नाही 10 वर्षांनी 4 वर्षांनी होईल नाही मी पळवून नेली मग लातातच पाडीन मग घाण पडे काय घराण्याच्या आबरू घालू तो घरानं घरंदाज आहे तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही काका सांगा की त्याला घराला काय सांगायचं घाण पड्या तुझ्यामुळे पोरी दिनाची तू घाणला का कुणाची बोकडे ठेवून आणतोय शेरड बोकडं कोंबड्या मला सांगतो ही सगळं काम भावकीच आहे भावकी होण्याची वाटकरी असते काका भावकीने तुमच्या डोक्यात घातलंय मला काय तर उठवते मी कावा घरी आणले का एखादी वस्तू चोरून किंवा उचलून आणली घराना घरंदाज आहे गावात माझा धाक आहे काका ताणून मारेल एखाद्याला आणून मारून घाण पडा तुमचा गहना लय असतो त्यामुळे माणसात आम्हाला ग बसायला मी माझा स्वभाव साधा बाबडा आहे ग त्यामुळे मला माणसं याड लावते साधा बाबडा आहे. कसं करते माहितीये का चोरी करणारी एक घाण करणारे एक माझ्यावर लागतील परवा नाही का बोकडाचं प्रकरण आलं हा, घरी किती केलं पैसे भरले तुम्हाला माहित नाही तुम्ही भरले आणि तुमचं नाव घे कुणी भरलं
म्या भरलं पैसे उशा काय लायच्या पैसे द्यायची काय गरज होती? मी खंबीर होतो एखाद्या ठोक्यात पाडला असतं. पैसे द्यायची काय गरज होती? पैसे घरात दिले मी काढून ते बोकडी बसली आधी तुम्हाला साबरू काढायला माहिती आहे का? आम्ही कसं कसं केलं ते आम्हाला माहित आहे. कुणी मी मटण सगळं खाल्लं. काका हा? तुम्हाला सांगतो मला पण वाटतं की याचं लगीन हो. बर मारू नका की का बरं? नाचायला लगीन लागला याला काय कळतंय का नाही? नको दम आहे का नाही? नको. होतंय लगीन हा. जरा थांबा. अव मी अण्णा भाऊजीच्या बायकोला आणि त्या दोघाला बोलून बघते. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी ते मग होतंय ना होतंय. मग करा जावा मी जातो माघारी. आहे का हे असं आहे बघ मला मान नाही तिथं थांबायची काय गरज आहे? त्यांनी बघू दे, आपण बी बघायचं आहे की आपण कसं बसायचं आहे मी हातावर मनात हात. आणलं तर कंटेनर भरून पुरी आणीन. पण कसं आहे माहिती आहे का कोणाला तर मान द्यावा म्हणून मी ग बसलोय. काकाच्या याच्यावर मिळेल म्हणलं तर एक सुद्धा पाहुणा होय म्हण ना. अव बघते आता किती तर का नाही म्हणते बघते की काका मला कळतंय की पाहुण्याला एखादी काका म्हणतो होता पण आमची द्यायची नाही म्हणते. या गावात द्यायची नाही पोरगी म्हणते ती. ह्या घरात म्हणायचंय त्यांना पण ती म्हणते या गावात द्यायची नाही. कसं कसं घरात घरा नसून आता हे घरंदाज घराणा ही ऐकून आता गाव सगळं ही झालंय. मी काय म्हणतोय कानाव घालूया होईल नाही तर 4-5 वर्षांनी करेल नाही तर हिंडू चांड्या माझा हिंडला तर मला नाही तर तुम्ही काय लागला संडे हिंडू द्या. काय दंडावर द्या मी पळवून घेऊन जाणार. पळवून कुठं घेऊन चाललाय? बरं नाही 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 गपके गप्पर गप्पर गप्पर. आम्ही आहे की तुला आम्ही दोघं आहे की त्यांच्याकडे कशाला बघतोय? हा अंगावर यायचं नाही बापा अंगावर येतं काका अजून मी तुम्हाला हात लावलाय का? सामान घेशील का नाही मी अजून तुम्हाला हात लावलाय का? नाही नाही मग या माझ्या अंगावर येतोय मारताना गेला मग मग जरा दम सारखं फिटी फिटी मारा त्याचं लग्नाचं वय आहे. तुम्हाला काय व्हायचं काय तुझ्या आपल्याला लगीन करायचंय काका मारून चालेल होय तुम्ही लय लाडकू नका त्याला. नाही मी एखादी जे ठोक्यात पाडेन त्याला करूया घ्या आम्हाला पण जरूर आहे म्हणतोय की आपण होईल तेवढंच का आम्हाला माणूस. होय हो इथली वैरण कोणी नेले हो? वैरण कोण नेतय काय नेतय मला सगळं चोर माहित आहे इथं. अण्णा हा. आम्ही कोणा पाल्या पाचोळ्याला हात लावत नाही आमच्यावर चोरीचा आळ घालू नका काका घराना घरंदाज आहे अण्णा वैरण आम्ही नेतो ध्यान ठेवायला सांगितलं का आम्ही वैरण नेतो चोरून आम्ही तुमचं नाव घेतलंय का कोणा नाव घेतोय आता आम्हाला बघून म्हणतो का नाही तो? काय मार खायचं काय काढू नका थांबा जरा ऐका. अण्णा आम्ही इथनं तुम्हाला सांगतो एक पाल्या पाचोळ्याला सुद्धा कोणा हात लावत नाही. अहो आपा एवढा पट्टा गायब आहे ते आहे ह्याला कंस होती ती कंस पण नाही ती. अवकांच आलीच नाही ते अजून लुंगा फुटायचं आहे ओ, तुम्हाला तुम्ही त्यातलं. थांबा जरा. मला त्या ताईसंग बोलायचं. पोरगी एखादी आहे का? हाय की आमच्या पाहुण्यात. आहे का? होय हाय की. खोटा आहे चांगली आहे का? तुम्ही ग बसा की जरा हो. काय इडे झाल्याची माणसं चांगली आहे तेव्हा. चढत्या वेळेला कधी होतंय, होऊ द्या की. होतंय, होऊ द्या. अव पोरग माझं किती गरीब आहे बघा की. व त्या तोंडाकडे तर बघा की. होय बघूया की. नको लय नादाला लागो परत अंगलटी आलं म्हणजे आपल्याला. अण्णा हा. उद्या आम्ही तुम्हाला सांगतो घराना घरांदाज आहे आमच्याकडे असं रोज 10 मागणी येते पण आम्ही काय म्हणतो माहिती का चांगल्या घरची चांगल्या माणसांनी बघितलेली पुरगी पाहिजे म्हणून साठी आम्ही मागे लागलो नाही तर आम्हाला काय पुरी मिळणार देवी ढीग पुरी. आम्हाला काय तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका मी दाखवते आमच्या पाहुण्यात हाय. आहे का का? होय फोन लावाय सांगते संध्याकाळी ह्यांना मग बघते. लाव घे आताच लाव घे धर हा नको नाही नाही धर बघा की लावून बघा की लावून तर हो का बघायचं त्यांना आहे. म्हणावं बघा येऊ द्या का हा. हा नाही ती येत असेल तर येऊ द्या बघू द्या आधी. हा नाही त्यांना यायचं असलं बरं, थांबा, तिकडे येऊ थांबा, द्या. लावते. हॅलो हा अगं एक स्थळ आहे ग घरंदाज आहे घरानं. होय कधी तुम्ही येऊ फोगू नका. बर बर सांगते होय होय त्यांचा नंबर पाठवते मी तुम्हाला. बर ठेव काय अंगलटी आलं तर तुझं निस्तरायचं. अण्णा अंगलीटी यायला आम्ही ढीग का म्हणली तू म्हणली का? नंबर पाठवते तुमचा हं. तुम्ही बोला की त्यांच्या संग. आपण बोलायचं असतंय मी बोलतो बरोबर काका तुम्हाला नाही डोसक मी बरोबर बोलतो अण्णा उद्या की तुम्ही असं कुचक बोल नका हो. अहो, आम्ही काय समजतो काय कमी आहे आमच्याकडे ठिकाण आहे का नाही बायकांना काय माहित नसते तुम्ही काय काय कांड करता गावात काय नाही. आम्ही काय सुद्धा करत नाही आम्ही अहो, आमच्या फोकट आमच्या भावकीमुळे आमच्यावर काहीतरी असं नाव येते घालते ना आम्ही लय भारे बरं का. मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला गंडवलं कसं सांगू त्या कधी कसं बोकडाच. तसलं काढते ते तुमचे पैसे माघार देतो पण असलं काय काढणार फोन लावून बघतो मला नंबर पाठवा. होय पाठवते.
पाठवा दे ना तुम्हाला सांग तू लगीन असं धाम दोडक्यात करणार डीजे बीजे सगळं लावर पण आणि तुम्ही बघत उभा राहाल तुम्हाला पण ड्रेस आयर बेर घेतो नाही अर्धा तोळाच करून टाकू एक काका काय काय पेंड आहे असू दे का बघा काय लय म्हणण्यावर लक्ष देऊ नका काय झालं ते ना नका सगळी ज्ञान गेलेली जाईल लगीन चालू आहे. अरे बघायला अजून पोरगी नुसती वय म्हणते ती बघूया म्हणते ती याय जायचं लगीन झालं. अशी आहे ती अशी आहे ती बघी कच्ची मुलगी बघते सोडून हा उद्या अंगलटी आल्यावर आता काय करायचं आपण थांब लगीन ठरलं झालं पण झालंच होय कधी आणि डॉल्बी तयार बिअरचं गेलं पोर बिर बोलवून घे कशाला मागच्या वेळी पण असंच बोलला मागच्या वेळी ते जरा वेगळं होतं आता वेगळं आहे बर अण्णा ठरवलं अण्णाची त्यांची होय हा पोर घोडा कधी जाणार आहे हा 50,000चा घोडा आहे नुसता घोडा हा डीजे बीजे वेगळंच डीजे बीजे वेगळेच कपडे वेगळेच बर लय राड आहे धिंगाणाच करायचा आता ढेंगाला तुझी ती पोर गोळा कर पोरं लय गोळा करू मला तेवढं गावात सोडली गाव सोडू का हा बरोबर चल हो बरं झालं इथंच गाठ पडला का हो ती नंबर दिला पाहुण्यानं नंबर मी दिला पाहुणे म्हणली नंबरची काही गरज नाही तुम्ही मध्येच ते तुमच्याकडेच फोन करणार आम्ही तुम्ही देत असला तरी सुद्धा म्हणला असाल देऊच नका विश्वास नसला तर राहू द्या नाही आयला उद्या कधी या म्हणते ती ते म्हणले ते आम्ही पुढच्या शनिवारी येतो पण तुम्ही एक काम करा हो आपण जायचं असते आधी त्यांच्याकडे पोरगी बघितलाय तर तुम्ही येतावी हेच तुमचं नडतं या का येतो म्हणते येऊ द्या की येऊ द्या खाऊ द्या काय त्याबद्दल म्हणायचं नाही अण्णा पण बोलवा मग त्यांना मी बोलवतो हा 4 माणसं तुमच्या बाजून गावातली करा सगळं गाव माझ्या बाजूने कशाला गाव बाजूला आहे बोकाडाच पैसे हांटले ते फायटर बिटरला घ्या सगळे बोलवून फायटर चुकलं म्हणून माफी मागतो त्याचे पैसे मागायला देतो मग तू घे उद्या जर तुमच्याविषयी काय वाईट सांगितलं पोरगी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही माणसं तुमच्या बाजून करून घ्या फायटरला म्हणतो बाबा तसं करू नको पोराचं लगेच होते होती आणि- पैसे तुझं परत देतो माघार मी घेतो करून त्याच्याकडनं आणि एक काम करा आमची सासरवाडीत काय आबरू घालवू नका तुमच्या सासरवाडीत आबरोग आला आमच्या घरानं घरांदाज आम्ही काय बेकारी यावी माहिती आहे की ती घरंदाज घर नाही ती बायको आहे आमची इडी तिला काय माहित नाही उद्या अण्णा तुम्हाला सांगतो तुम्हाला कळसात पाणी घालायला आंघोळ घालतो आम्हाला काय एवढा मान कोण द्यायला लागलं कळसा बिळसात आम्हाला काय नको गाव तुमच्या बाजून करून घ्या तेवढं करून घेतो तुम्ही टेन्शन घेऊ नका ती कधी येणार आहे ती पुढच्या शनिवारी येतो म्हणले ती पुढच्या शनिवारी मी आता काय गेल्या फायटरची गाठ घेतो फोन मलाच येणार आहे त्यांचा येऊ द्या की तुम्ही नाही आपण काय व्हायलाय का अण्णा पोराचं एकामेकाच्या करू येल मांडवायला चाललाय ढकलाय जातो माणसं तेवढी तुमच्या बाजून करून घ्या करून घेतो जातो आता पहिल्या साईडला मला नडणार कोण आहे फायटर भाऊ त्याला म्हणतो बाबा तुझा बोकडाच पैसे माघार देतो मी काय खाल्ले तू गेले तू बोकडाच सुटून गेलो त्यामुळे गोळ झालाय मी घेतो तू हे करून जाऊ का? ती जमिनीचं काय म्हटलं तुम्ही ते आता उतार आणलेत काय उतारा आणतो घेतला आला का आपा? उत्तरण जमिनी कुठं जात नाही त्या हा माझ्या पोराचा येल मांडवायला चाललाय स्थळ काढले अण्णानं तुम्हाला सांगतो ही 1 नंबर पार्टी आहे पार्ट्याचे पोरगी दी तू म्हटली ती पण ती जमीन बघायला इथे येणार आहे ती कधी गावात चौकशी कराय माझी जरा त्या माझ्याबद्दल जरा माझ्या घराण्याबद्दल जरा चांगलं सांगा कधी येणार आहे ते शनिवारी शनिवारी येणार आहे ते हे सांगू की त्याला काय टेन्शन बरं फायटर भाऊ तुम्ही सांग चालू फायटर भाऊ तुम्ही वजनदार माणूस आहे तुम्ही जरा सांगा हे हो दे तुम्ही दी पोरा लगीन पोरा लगीन करायचं चाललं चल हा उद्या की काय तुमचं जातंय काय ग बसा तुम्ही हे भाऊकी अहो, त्यानं लय खाल्लं माझं पैसे डोक्याला थोडं लागलं म्हणून हिटला एक हे काढायला लावला मला पोटाचा आपण लागणार मध्ये पडायचं नसतं माझं 5-50 हजार रुपये खाल्ले तर ती टाका आधी आणि मग बघू काय असेल ते. 5-50 हजार परत देतो आम्ही पण आमच्याबद्दल वजनात सांगा नाही काय वजनात सांगायची गरज नाही सांगा जरा तयार होऊ नकोच तयार होयातच नाही काय झालं तरी पण सांगा सांगितलं की बरं का तुम्हाला सांगतोय तुम्हाला आयर तुम्हाला सांगतो डीजे बीजे ड्रेस घेतो तुम्हाला
काय नको मला ड्रेस नको, काय नको मला, आयर नको तुमचा, काय सुद्धा नको तुमचं मला. बरं चांगला माणूस आहे तुम्ही असंच म्हणा, पण होऊ दे तेवढं. काय मला गरज नाही तुमची, तुमचं तुम्ही बघा जावं होऊ तिकडे. दे की पाया पडतो तुमच्या बिन कामाला. काय तसलं काय चालत नाही, मी काय होऊ देत नाही लगीन. अहो होऊ दे की, सांगू नका की तुम्ही काय. कसं करताय बघतो की लगीन तुम्ही. चला हो, वकील फायटर साहेब. उद्या गेला नाही नाही लग्नाला आडवं येऊन एकूण आहे आपण. वकील साहेब मी पाया पडतो समजतो. म्हणतोय मी तुम्हाला सांगतो, घाणपड्यांचं मी कामाला मीच येणार आहे. तुमच्यापर्यंत होतील की नाही कोणाला लग्न, जरा होऊ दे की राव. उद्या तसलं काय सुद्धा काढायचं नाही. वकील साहेब तुम्ही माझ्या बाजूने बोलताय का त्यांच्या बाजूने बोलताय? बाजूची इथं गोष्ट हा, नाही, हा. इथं लग्नाचा विषय चाललाय. तुम्हाला काय करायचं करा जावं. मी काय तुम्हाला सांगतो, मी होऊ देत नसतो लगीन. हा माझं 50,000 दिल्याशिवाय मी लगीन होऊ देत नसतो. अहो 50,000 देतो की परत ना. 50,000चं कुठं पडलंय, पाय काय खाल्ले तुम्ही दवाखान्याला गेले तर ते आपलं परत मेटर परत बघू. नको नको तसलं काय सुद्धा नाही. चला वकील साहेब चला. बरं चल. हो, थांबा की कुठं चला. काय द्यायचं का नाही लागा, माझ्या पोराचं एवढ्या दिवसात व्हायला लागलेला का, उद्या गेला का नो पाया पडतो म्हणलेला का, कोण टोकणार नाही लागा नो. आता ऐकणं नाही म्हणजे तसं नव्ह पण बघितलं आयला, का कसं उद्या- उत्तन घाट माणसं आहे ती. चांगलं बोल की जरा, काय तुझं तुला गरज आहे ना आता. उद्या की मग आता किती चांगलं बोलू. आता गरज आहे म्हटलं तर कसा लगेच गुळू 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 करतोय आप्पा. बघितलं का कसा आहे हा. लागा उद्या आणि आपल्या बारी आल्यावर कसं करतोय आप्पा, कसं करतोय हा. चिंबीन कचा कचा चिंबीन आणि तुडवीन. आयला असू दे. गाव मी काय म्हणतोय, सगळे आपण बसूया, जरा मिटिंग घेऊया, जरा 4 माणसं गोळा 4 करा. माणसात मला मी पाया मारायला लावणार आहे का तुम्ही. हे पाया पडायला होत बघ. नाही. पाया पडायला काय गरज आहे? फायटर भाऊ कशाला गच्चीप मध्ये होते की काय, तुम्हाला मी आहे की परत तुम्हाला. नाही नाही तसलं काय सुद्धा चालत नाही. मी काय तुमच्या पोराला लगीन होऊ देत नाही. नादा लागायला लागलाय का, हा नादा लागणार. आणून मारेन. काय मारायचे मारा. तर आज नडणारच आहे मी तुम्हाला आज. आता तुम्हाला गरज आहे, जरा प्रेमाने घ्यायचं असतं. प्रेमान पाया पडतो म्हणतो गपचीप, इथं केंद्रात तरी सुद्धा पडून इथं पाया पडतो की वाटतं चुकलं असलं माझं काय तर पैसे देतो परत. फायटर उद्या घेऊ. नाही होऊ देत नसतो मी, हं? होऊ देत नसतो. वकील साहेब त्याला घेऊन चला, देवळात घेऊन चला. तुम्हाला सांगतो माणसं बोलवतो, मिटिंग घेऊया. ती चला. माणसं पचाकला म्हणजे माझं मोडलं म्हणजे ऐकता तुम्हाला सांगतो. तुम्ही जावा, माणसं सांगा, मी मला घरानं आमचा डेंजर असल्यामुळे आधीच आमच्यात पूर्वी द्यायला भेटते. आणि गावातली माणसं जर असं करायला लागली तर परत ना कसं होणार सांगा आमचं. मग चांगलं व्हायला लागले, लग्न व्हायला लागले, कशाला मध्ये पडायचं फायटर नंतर. सांगतोय समजून माझं मी सांगतो. सांगा. आणि ते जरा 4 माणसं गोळा करा, आपण बसून बोलू सगळे. चला देवळात. वकील साहेब ती जाऊ द्या, तुम्हाला सांगतो ती जमिनी तेवढं बघा. जमिनीच बघतो की हा तू जा आणि ती माणसं गोळा कर, मी पण घेऊन येतो याला, घेऊन या. लगेच घेऊन येतो. काही झालं तर तयार व्हायचं नाही. तयार होतच नसतोय मी कशाला तयार होतोय तेव्हा. व्हायच नसतं. आणि मी काय म्हणतोय हा. ती गुत्त्यातलं काय नाही ना जमिनीचं. जमिनीचं काय टेन्शन कशाला घ्यायला लागलाय? नाही ना? काय सुद्धा होत हा, नाही. चालतंय ठीक आहे, कागद काढतो आज. हा. अण्णा हा. तुम्हाला पटतंय का सांगा. हा. पाया पडतो म्हटलं माझ्या पोराचं लगीन होऊ दे. हा. तुम्हाला सांगतो कसं आहे तर ती पवनी गावात येणार आहे. हा. आता आपली दुश्मन की काय, आता समजा आता आमचं घर कसं आहे जिरवायच्या कामात म्हणजे आम्ही सुट्टी देत नाही. तुम्हाला सांगतो ती कसं होते, ती माणसं आल्यानंतर आमच्या विरोधात तुम्ही काय बोलणार बरं का. तुम्हाला सांगतो ती फायटर भाऊला म्हणलं पाया पडतो म्हणलं इकडं, पण तसं काय पाहुण्यात काय बोलू नको. तर ते म्हणतोय नाही कसा करतोय बघतोस, कातनेला आलाय. बर आता का नाही फायटरला बोलवले, हा आता त्याला सांगून बघतो आम्ही. बघतो नाही सांगा नाही मी रेटील परत माझ्या जर पोराचं लगीन मोडलं तर. नाही बरोबर आहे, पण सांगून बघतो, तिनं ऐकलं तर ठीक. काय करायचं मग? नाहीतर काय करायचं तुम्ही सांगा यात. अण्णासाहेब सरपंच अण्णासाहेब तुम्ही जर सांगा, तुम्हाला सांगतो किती त्याला त्रास दिला या महिन्यात तुम्ही? त्रास आहे वेळ सांगा बघू. ती बोकडाचं काढ नका हो. बोकडाचं तिकडे जाऊ दे का, आता झालं की आता बोकडाचा आता काय विषय आहे. बोकड सुटून गेलं, हुडकलं घर घरंदाचा म्हणतोय बाबा, सगळ्याला चुना लावत फिरतोय. आयला मी काय चुना लावला सांगा. बोकड घेतलं होतं. आमच्याकडे 1000 रुपये घेतलं. सरपंच बोकड घेतलं होतं का नाही? माझ्या डोक्यात काय लागलं, मला याड लागलं, ती फायटरने घरात गेल्यावर मला लागलं होतं. आणि परत मला काही कळलं नाही, बोकड गावलं तरी अजून देतो, नाही तर मी भरून देतो लगीन उद्या. आपण 16वी झाली का पार्टी करू, काय खायचं ते करू. पार्टी तुमची राहू द्या, आम्ही आपलं फायटर आल्यावर सांगतो बाबा असू दे बाबा, मांडवाला यायला चाललाय, कशाला बिन कामाला तू तुम्ही जरा दाब द्या सरपंच, तुम्ही दाब द्या की जरा. अप्पा तुम्ही वयाने बी मोठा आहे, मायापरा डोक्याने बी मोठा हा. आहे, मी फक्त पदानच मोठा हा. आहे. मी सांगून बघतो, ऐकतोय का? आला फायटर. आलं सांग. अण्णा राम राम. राम राम. बसू दे की, बसू दे की. बसा घे. ठीक आहे की. बरं का सांगा की काय म्हणते ते? काय आता लग्न जमवायला जायचं आहे. हा मग जावा की मग.
मग लगानू लग्न नाही लगान तुम्हाला काय डोकी बिकी आहे का नाही काय जाय बघायला जाय लगा सगळी गाणपडी वकील साहेब पाहुणी येणार आहे ती आधी चौकशी करा शनिवारी पाहुणी यायची ती. हा पाहुणे येणार आहे. पाहुणी येणार आहे ती अण्णाच्या गावची पाहुणी उलटी आहे ती आपण त्यांच्याकडे जाय ना ती आमच्याकडे येऊन आधी चौकशी करणार आहे ती गावात तुम्हाला सांगतो हाटेलात पानटपरी सगळीकडे चौकशी करणार रान बिन बघून जाणार आहे ती मग पोरगी धावणार पोरगी सुद्धा धावून आधी म्हणजे पोरगी आधी फोटो तर धावा पसंत आहे का नाही म्हणले आधी तुमचं पसंत आहे का बघणार आणि मग पोरगी जाऊ आधी येऊन चौकशी करणार उगाच बिन कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो का आम्ही असताना घरंदाज आहे वजनदार आहे पण कसं आहे फायटर भाऊ तुमच्याकडे आमच्याकडे काय चुकलं असेल तर आम्ही सॉरी बोललो त्यांना आमच्या पोरा होतंय होऊ द्या काय चुकलंय माझं नाही फायटर भाऊ असं ते उद्या झालं तर कोणाचं हे होऊ देत नसतो मी मला लय त्रास दिलाय मी काय होऊ देत नसतो लगेच. उठलं का सुटलं त्या फायटरला मारायचं म्हणल्यावर कसं अहो, झालं की आता मी म्हणलो की माफी मागतो की माफी बिफी काय सुद्धा नाही. अहो, पाया पडतो की तुमच्या पाया पडू नका तिकडे देवळात पाया पडा जावा माझ्या पाया पडू नका. अहो, होऊ द्या की लगीन होऊ द्या की नाही होऊ देत नसतो लगेच. काय करायचं ते करा जावं. भाऊकी आडवी मला पडली लय असा त्रास दिलाय तुम्ही फायटर भाऊ आता एवढा आपा पाया पडते तर घ्या एवढ्या फार समजून काय एवढं लाळ काय गाळत तुम्ही चालला का तुम्ही आता काहीतरी तुम्हाला दिला असेल थोडंफार काहीतरी देतो म्हटलं त्या लाळ गाळत तुम्ही भेंडा ती एवढी नालायक आहे ती का तुमची एवढी काय तर दिली अंदाज मग तुम्ही तयार होणार वे काय आहो तुम्हाला अक्कल बिकल लग्नाचं काम आहे ह्यात तुमची भांडणं भाऊभाऊकीची मित्राची ह्याची त्याची भांडणं सगळे तेव्हा पाणी ओतायचं असते आणि लगीन होणाऱ्याचं होऊ द्यायचं असतं येल मांडवाला भावकीला नडल्यावर खरं नसते काय एवढं लक्षात ठेवा भावकीला नडायचं नसते कधी. हा आयला काय भांडण लागली फूस देत नाही म्हणतोय झालं आता लगेच आता झालं लगेच. पाया पडतो म्हणतो तर होऊ दे नाही तो आणि लागलाय करायला मी पायात पडायला चाललो होतो. बट नको आम्ही माझ्या दोघं नको, जोडीनं पडतो. माझ्या नको देवाच्या पाया पडा जावा. आता एकटा आलोय नंतर जोडी येतो बरं का. जोडीने येतो का 4 चौघ घेऊन येतो. असा जोडे नवरा बायको म्हणते पोराचं मामा इच्छा आहे उद्या गिराव काय सुद्धा होत नाही तुम्हाला सांगतो तुमचं काय पोराला लगीन होऊ देत नसतो मी. सरपंच काकाला फोन लावून या जरा नाही काकाला घेऊन या जावा काकाला ना अण्णाला पण आण. काकाचा काय दर्रा आहे काय काकाला घेऊन या जावा आणि तसा ठेवीन बिगर लागणार आता ताणून मारीन डोकं पोडीन तुम्हाला सांगतो ताणून मारायचा आता दिवस तुमचं गेल्यात. बाचा यायला लागलाय माझा आलाय बाचा पैलवान आहे पैलवान. काय फायटर भाऊ तुम्ही बोलणार आहे ना पुढं चला आणि जरा व्हायचं सांगा घ्यायला मी चुकलं म्हणतोय तर काय फायटर भाऊ उद्या कशाला वाढवा लागला विषय होऊ देत नसतो लगीन वकील साहेब तुम्हाला सांगतो माझा बाचा कोल्हापूरला शिकाय टाकला होता बास करा. आता यायला लागलाय. बास करा सुट्टी देणार नाही लक्षात ठेवा अण्णाचा ऐका 4 शब्द ऐका नाही तुम्ही जरा कडक घेऊ नका कडक नाही मी पाया पडतो म्हणते आता याचे आणि आमचं घरानं आमचं रगातच कडक आहे ते आम्ही माफी मागायला लागलो तरी माणसाला रगात कडक आहे दावा कुरू घोड्या आहे त्या नुसत्या रगात कडक आहे पण ह्या टायमाला गप बसायला लागते हो पाया पडतो म्हणतो तरी ऐक नाही तर मग लगी कडक कशाला घेताय तुम्ही आता नाही म्हणतोय म्हणल्यावर काय करणार तरी बी कडक घ्यायला लागते जरा का नाही त्यांना शांत करायला लागते आता त्यांना तुम्ही तकलीफ दिलेले नाही तकलीफ दिली मी एक ते त्यांच्या कर्माची फळं भोगली ती त्यांनी आम्ही काय केलंय आता त्यांचं नशिबानं त्यांना आलंय आता ह्यांनी काका या आला काका. ह्यांनी पण हजार रुपये दिलत का नाही अण्णा सगळ्यांनी हजार रुपये दिलत का नाही असं दे बसा पुढे इथं या अण्णा तुम्ही इथे या काय अण्णा तुम्ही काय येडेबेडा आहे का नाही आता माया लावायला नाही, नाही, पोराला नाही, लगीन करायचंय म्हणून नाही पोराचं लगीन राव का तुम्हाला सांगतो तू गपकी मोठ्या माणसाला कसं बोलावं कळतं का नाही मोठी माणसं आहे कस तर अण्णा उद्या हो तुम्हाला सांगतो पाया पडतो म्हणतो तर ते ऐकणं झालाय तुम्ही त्याला त्रास किती दिला मग त्यासाठीच माफी मागतोय की काय झालंय फायटर भाऊ तुम्हाला काय झालंय काय सुद्धा नाही तुम्हाला सांगतो मी काय लगीन होऊ देत नसतो काय जरी झालं तरी. कसं राहायचं घर गरीबाने लग्नात करायचे आता या गावात ती तुम्हाला पै पाहुणे ही सगळी मला माहित आहे ती कुठं आहे ती पै पाहुणे कोण येणार आहे सगळं मला माहित आहे त्याच्यामुळं माझं जर पोराचं लगीन म्हटलं तर गावात म्हणून तू पिपाणी वाजू देणार नाही हा उद्या की माझ्या मित्राचं मित्र उद्या की हा उद्या की मित्राचं माझ्या हा उद्या करणार जायले परश्या पाया पड अजून एकदा माझ्या नको आता आणि कसं पाहिजे गरज आहे हो आम्हाला कसं आहे तुम्हाला सांगतो कस तरी पोरगी काढल्या चांगली आहे पोरगी म्हणून साठी आम्ही मागे लागलो नाही तर आम्ही म्हणलं आता गरज असल्यावर तुम्ही काय तुम्हाला सांगतो 5 किलोमीटर दंतस्थान घाल म्हटलं तर तुम्ही घालणार आहे आता एवढं पण आम्ही चान्स आहे एवढं पण आम्ही दाळ नाचली नाही
सांगा की राव. असं नाही घ्या एवढ्यावर काय इथून घ्या की काय असेल ते. फायटर तुम्ही जरा साईडला जावा दोघ जण त्याला पटवून सांगा. दोघं तिघ जण जावा मी सांगू का तुम्ही नको तुम्ही इथं माझ्या मध्ये बसा धीर द्यायला. बाप्पा मी सांगतो समजून फायटर भाऊ या की जावा अण्णासाहेब जरा. असं करताय मागत हा मग पाया पडतो म्हणतो इथं गपचिप मध्ये परत गावात आबरू आहे का नाही सांगा. पाहुणी यायच्या आधी मोडलं तरी पण चालेल पण दारात येऊन गेली मी भाऊकी आधी तो काय लागले आम्हाला. तुम्ही मी काय म्हणतोय हा. पोराचं लगीन होत तर नरम बोलायचं असतंय. नरम म्हणजे पाया नाग असतो म्हटलं आणि काय पाहिजे. कडक बोलताय की 50,000 द्या म्हणतोय 50,000. काय 50,000 मागतोय काका. कोण फायटर भाऊ जाणार आहे का दर्शीचा कोणा डाव काका त्याला अवघा सांगा काका. नाही मग मी म्हण तसा लग्नाचा ठेवीन पण सुट्टी देणार नाही. आज की का मागच उत्तर गेला का ती बोलतोय का लगेच तू आणि फायटर भाऊ काय जरी झालं तर होऊ द्यायचं नाही आपण. हे होऊ देत नसतो मी लगीन त्याच्या पोरा. सरपंच उद्याही झालं तर लग्न कशाला तुम्ही आड पडायला लागलाय सगळेजण. ओ अण्णासाहेब हा. गावकीजान बावकीच्या मध्ये तुम्ही बाहेरच्याने पडाय नसते. असं जर सगळ्यांनी म्हणलं तर तुम्ही परगावचा आहे. आम्ही आहे परगावचा आम्हाला माहित आहे की पण तुमच्या तर पोरांची कशी लग्न व्हायचे असते ते आमचं आम्ही बघू कसं लगीन होऊ द्या ना होऊ द्या आमच्या पोरांची बघतो आमचं आम्ही. सांगायचं काम आम्ही हा. केले. ए राव द्या, तुम्ही ग बसा. हा. त्या गावचं मीटर वेगळं आहे हा. आणि ह्यांचं ह्या दोघांचं मीटर वेगळंच आहे. हा. यानं किती त्रास दिलाय आम्हाला चांगलं माहित आहे. आम्ही बी त्याला चांगलं ओळखून आहे. तयारच व्हायचं नाही काही झालं तर. तयार होत नसतो. हं. तुम्ही नुसतं फक्त म्हणायचं फक्त तयार व्हा हा. मी काय होत नसतो. माझं मला माहित आहे. झालो तरी तुम्हाला सांगतो तिथे त्यासाठी खोडा घालणारच आहे मी. हा घालायचं इथे. जमू देत नसतो लगीन मी. किती दमवले त्यानं काही सभा हा. बाई, त्या गावाला त्रास दिलाय काय जरी झालं तर आपण होऊ द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो माझ्या मॅटर मध्ये त्यानं किती हात धुवून घेतला. किती हात धुवून घ्यावं. हा सारखं यायचा माझं हित दुखतंय आणि मला खर्च घालायला लागतोय. परत पोटात म्हटलं सोनोग्राफी करायला सांगितलं म्हणलं डॉक्टरनं. लागलं हित सोनोग्राफी हितली काय परत म्हणणार माझं पाय दुखतोय म्हणणार. लागलं हित तर पाय दुखतोय इथं कसंही. आपा गावाला त्रास दिलाय ते दिलाय तुम्ही. त्या फायटरला मागच्या वेळेला त्रास दिला. लागलं डोक्याला. पैसे तुम्ही त्याने किती काढलं. सोनोग्राफी काय संबंध होता का. आता डॉक्टर म्हणला करायला लागते. आता त्या डॉक्टरला जाऊन पाठवूया मग. आता मला काय बळ ₹100 करायची काय गरज आहे. तो म्हणला करायला लागत्या. ती लागल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झालाय म्हटलं तर मग गेलं. आता आम्ही त्याला काय बोलू शकत नाही. ते चिडलाय. तुम्हाला सांगतो तुम्ही आता मी इथे मिटिंग मध्ये उठल्यावर मी सुट्टी देणार नाही. मग जर ही झालं तर थांबा. तुम्ही बघू नका थांबू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो त्या खरजुल्याच्या पाया पडलो. बर थांबा आल्यावर शांत बसा. हा. लई का नाही ओरडू नका. ती आधी चिडलं या. तुम्ही सिंग मोडून वासाला चिरायला लागलाय. तुम्हाला काय कळतं का नाही. चिडले तर तुम्ही त्या माझ्यावर चिडलाय ना. तो तुमच्यावर नाही चिडला. हो का. तुम्ही चिडू नका ना. काका तुम्ही ग बसा. तुम्ही ग बसा. बाबा जरा घे तुम्ही ऐकून घेतोय रे तुमचं सगळं अजून. तुम्ही ग बसा. काका जरा राग लय वाईट आहे. तुम्ही ग बसा काका. एक शब्द जर पुढे बोलला तर मग काय करा नाही तुमचं. हा काका बिका परत बघेल. सगळ्याच जाऊ द्या. आम्ही पुढे होणार आहे. तुम्ही असं वागत असलं तर आम्ही पण पुढे होत नाही. हा ना हो आमचा स्वभाव लय असा ह्याच्यासारखा मऊ आहे. पण कसं आहे गावापुढं कसं आहे वजनात राहायसाठी बोलायला लागतं. पाहुणे कोणापाशी काय विचारतील सांगता येत नाही. चौकशी करणार. पैसे 50,000 माझ्याकडे उकाळल्यात. अजून किती उकाळते कोण असतो. आता ती 50,000 तेवढं टाक आणि मग काय असेल ते बघ तुझ्या पोराला लगीन. आता होऊ देत नसतो लगीन. चला आता काय तुमचं ग ठरलंय बसा का? तुम्ही ग बसा. हा. तुम्ही का बसा. तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही मध्ये बोलला परत मग तुम्हाला अडवू आहे बघा मग आम्ही. हा बरं झाला विषय वाढणार. चला चला. ए लागा या केला का घाणपड्यान तुम्हाला काय कळतं का नाही. हे असल्या बोलण्यानं तुमच्या अवघड होते बघा. काय झालं घाण पडायला लगेच म्हणता येईल. कसं होतंय माहितीये का ते आम्हाला सवय लागली. रक्तातच आहे. रगात काढून दुसरं भरे का कोणाला मी घाण पडे काय म्हणतोय वाय सुधराई वायशी. बरं झालं. तर आम्ही तयार करायला आलाय. झालं ना चला. कशाला तुम्हाला- नाही म्हणतोय अजून. आम्ही किती समजून सांगेल तरी ऐकत नाहीत फायटर भाऊ. गाडी तयारच होईना. 2 लाख रुपये टाका म्हणतोय माझं. मी म्हणते आपल्या गावा पुढे एकटं काही लय आहे काय? का त्याला गावात वगळून टाकूया. काय गावात उघडून टाकाय. दिवस संपल्यात तुमचं. पैलवान आलाय आता. त्याला वाळी- येड होऊ नका. वाळी- बापल्याक तुम्हाला दावीन मग आता हिंगा. वाळीतच टाकूया. काय एकटा काय करणार आहे पुऱ्या गावा पुढे सगळं गाव एक झालंय. हे एकटा काय तुमच्या करणार. मागे कोण नाही गाव. तुमच्या मागे गाव नाही. हा
कशाला गाव लागतंय गाव कशाला लागतंय आता अण्णा इथं माग फिरून काय तुमचं माग गाव नाही. एवढा मोठा हा. आमचा गाव काय म्हणजे अण्णा 2 शंभर आहे तुम्ही असं म्हणायचं आहे तुम्हाला. हा सरळ सरळ म्हणायला लागला काय शेवढं तुम्ही पाहुणे विचारणार गावात माझं काय चालणार नाही परत नमतं घ्या. आता काय म्हणतोय ना अण्णा काय म्हणू ते पाया पडतो म्हणतो म्हणून त्याचं काय अडचण आहे बघा की तर. मग तुम्ही तयार आहे की हो? पुऱ्या गावात उडकला तुला. ये बाच्या बस. हे आलाय हे कोण आहे बाचा आहे बाचा पैलवान. अण्णा तुम्ही काय झालंय काय झालंय म्हणजे फायटर भाऊ हा मग तुम्ही आडवं का पडता ह्याचा प्रश्नच द्या मला द्या 2 लाख रुपये टाका माझं. कशाच. पोराचं लगीन करायचं आहे दुसरं कशात तर आडावा घे का 2 लाख. हे दुसरे कशात तुम्ही काय हे म्हणते माहितीये होताय का, मला मानसिक त्रास लय झालाय. झोप लागणार कमी कमी 8-10 दिवस झोपलं नाही. तुमच्या असल्या आणि टेन्शन त्या बायकून पाठी माझ्या डोक्यात लागली त्यावेळी जर मी खुनी हल्ला केला म्हणून केस टाकले असते तेव्हा जिरवली असती तर तेव्हा जिरवली की माझी 50,000 रुपये घेतलेत की आता. घ्यायचं असते अण्णा कसा माहितीये का अण्णा साहेब बरं का अण्णा एकामेकांना समजून घ्यायचं असतं चुकून एखादा गुन्हा लावायचा जरा सण म्हणजे ते तोडगा काढायचा घालला की त्याला फाशी द्यायची चौकात आणून. काय आता मी दवाखान्याचे पैसे काढलो तुम्ही काय अण्णा तुमच्या समोर मारली तुम्ही काय म्हणला केस करू नको ओके साहेब तुम्ही काय म्हणला केस करू नको केस करून काय कोणाला फायदा आहे आणि शेवटी मिटणारच आहे काय 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 आपण काय कोणाला मारामारी म्हणजे बरं, काय जाऊ हे दे. केलं? मी काय म्हणतोय हा. काका आता ह्याचं तर काय ऐकत नाही. तुम्ही जरा सांगा जरा व्यवस्थित. काय काका पाया पडणार नाही पाया काका कशाला पडायचं? काका पाया पडलं म्हणजे काय राहिलं माझं हे 2 मिनिटं काका उठाय नाही लागणं कोण कधी म्हणले पाया पड कोण म्हणलं फायटर माझ्या नातवाच्या लागलाय काढवा नाही तू लगीन होऊ देत नसतो. तुझ्यात काय तुमच्या लागलं? नातवाचं लगीन होऊ देत नसतो काय? काका. काय म्हणला नातवाचं तुमच्या लगीन होऊ देत काय उद्या नसतो. करतो हा तुझ्यात काय झाली तर आम्ही पडलो तर काढवा तुझी बुद्धी कधी आमच्यात पडा तुम्ही बिंदास पडा. काय पडा? बिंदास आडवं पडा आमच्या. काय होऊ देत नाही लगीन हा का? लगीन होऊ देत नाही. का? माझं पैसे टाका. कशात पाहिजे तुझं हा पैसे टाका मला लेचे काका. हा तुला काका का बसा की तर तुला आता सरळ सांगतोय अजून वकील त्यात साहेब मला भांडणं करायची मला सांगा. तो 15 पैलवान आणला. 15 100 पैलवान. आला का नु काकाला बच्चा, लाव फोन. ए लगा गबासा गेला का नु काय लागा म्हातार माणूस आहे एखादी बोलले असेल एखादी चप्पल मारली म्हणलं की त्याला की मारायची असते का सांग बघू असू दे की मी चुकलं म्हणतोय परत ना पैशाचं पण काय तर बघायला लागलो हो दे का अण्णा हा. का तुम्ही सांगितले बाबा पोरगी तर आहे का तुमच्याकडे का दत्रेवानी नुसतं पोरगी हाय मन म्हणलाय आणि ती पोरगी जो आम्ही बघितली पण नाही तो ह्याच्या खर्चुल्या पाया पडतो आम्ही नागा असून हा खर्चला म्हणा आता तर होऊ देत नसतो लगीन. हा ना लावू दे होऊ देत नसतो लगीन. तसा इंडू दे आमचा हा, बोंब. सांड्या. हिंडू द्या. हा. हिंडू द्या संड्या. लगीनच करत नाही आता इथनं पुढे तसा सोडणार चला. आता रा. माझं काय लगीन अडवायला लागलाय तुम्ही. अरे आता मग येऊन लगेच होत येत नाही मग जिथं तिथं मग तुम्ही सांगणार मग राहू दे बिगर लागणार जिरवायचीच तिची आपण चल चल नको आपल्याला फायटर बा काय काढाय राव मला कशाला बिन का माझं राहू दे रे. लेका माझ्यावर चाललाय त्याचं. थांबा, वायशी. सरळ म्हणतो तुझं. थांबा की काकाच तो अंतर जा तेवढं काकाच तो अंतर त्याला काय तर करून मिटवूया. यात काय पैसे वीस पाहिजे तुम्हाला त्याचं घेतलेलं तर देऊन टाका. अहो घेतलं नाही तुम्ही ते दवाखान्यात घातल्यात पैसे ती पैसे असते का सांगा बघ बोकाड आता गेलंय गावलं तरी आणून देतो त्याला माझ्याकडे रेडको आहे किती रेडको देतो त्याला देणार का देतो. फायटर भाऊ हा आता झालंय कसं माहितीये का हा येल चाललाय मांडवाला आपण कधी आडवं पडाय नसतं. हम्म. मग काय करूया. दुश्मन जर असला तर आडवं पडायला नसतं बरं पाहुण्यास नाही तेवढं तुम्ही काय सांगू नका. चांगली आहे ती म्हणा लगीन होऊ द्या. माझं पैसे टाकायला लागतात आधी. एक काम करा की मग हा त्यांचं रेडकू काय तुम्हाला द्यायला होतं आणि आमच्या वस्ती अजून 1-2-4 आहे ती ते काय त्यांना ऐकायला नाही पाहिजे. व्यापार चालू करू द्या का. मी काय व्यापार करू का. हा नाही मग. तुम्हाला तसंच पाळायला देते चांगलं आवला दूध असू द्या असू द्या रेडकू नको माझं 50,000 टाका. बरं द्यायला होतो. द्यायला होतो कुठलं लगीन देतोय म्हणून लगीन झालं का दुसऱ्या दिवशी देतोय म्हणून म्हणा की तर लगीन दागिने होतं. ठेवून देतो म्हणून म्हणजे दागिने पाहुण्याकडे आल्याला तुम्ही ठेवायला लागला. नाही म्हणा की तर आम्ही ठेवतोय दागिने म्हणा की लगीन झाल्यावर द्यायला होतो काय तर दागिने ठेवून. आता पैसे नाहीत हो पैसे आधी दिलं तर तुम्हाला सांगतो येल मांडवाला जाऊ देणार नाहीतर जाऊ देत नाही. अण्णा पुढे आहे ते कशाला तुम्ही पैसे टेन्शन घेताय. अण्णा आहे काय? पुढं अण्णा बिन्न काय नाही. लगीनच होत नाही म्हणतोय ना काय. कसं लगीन होतंय तेव्हा येल मांडवाला खोडायलाच कोराड घेऊन बसलाय तर मामा का आडव पडलाय कशाचे पैसे मागायला. अरे बाच्या
तू जेव्हा कोल्हापूरला शिकाय गेला का नाही तुला सांगतो ह्या दोघांनी बाप लेकानी आणि चुलत्या पुतण्यानी लय त्रास दिलाय मला, लय त्रास दिलाय. तुला सांगतो डोक्यात पाठी लागली. शितला हे काढला सोनोग्राफी इथला काढला. 50,000 रुपये घेतले माझ्याकडं. आणि तुला सांगतो मटण खाऊन, आमचं मटण खाऊन मुळ्यात झालं. तुला सांगतो त्या मुळ्याला सुद्धा पैसे घेतलेलं. लग्न उद्या परत बघूया आपण कसं. काय नाही लग्न होऊ देत नसतो मी. हा पोराला कळतंय तेवढं तुम्हाला कळण झालंय ती काय? म्हणते लगीन बोलवून कशाला घेतलाय बादशाला म्या? दुसऱ्या कशा तर तुम्ही नडवा की काय इथं काय कुस्ती नाही काय नडवा ह्यातच नडवा. आम्ही कुठे भांडणं करा तुम्ही ब्या कोणाला आम्ही कुठे भांडणं करा आम्ही भांडणं जायचं करत आम्ही मिटवून घेऊया म्हणतोय आम्ही कुठे भांडणं कोण नाही, आम्ही पण आम्ही भांडणं करायला आज गडी मारायला भाषण हिन बोलवायला लागला आम्ही म्हणलो का मारामारी करायची मी 500 पोरा गोळा करेन पण आम्हाला पोराचं लगीन करायचं अण्णा सांगा की ए थांब माझं मी सांगतो जरा दम. फायटर मी काय म्हणतोय पाहुणं आलं का तिथं मोडा येईल परंतु आता इथं सध्या होय म्हणायला लागतंय. होय म्हणायचं हा इथं होय म्हणायचं मी सांगतो ऐका. पाहुणे आलं त्यावेळेला बघा येईल मग पुढचं. लगेच काय होत नसते तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. ती काय करणार माहितीये का, ती आपल्या शिरजोर काढाय बघते ती. तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. हा पण आता तयार व्हा ना तुम्ही. नाही तयार होत नसते मी. ऐकून घ्या की परत आली का पाहुणे मोडायचं घ्या आपण असं म्हणताय. बरं सांगतो ऐका जरा होय म्हणा तिथं. काय म्हटलं ऐकतोय ते काय करतोय फायटर बाबा आपलं ऐकत ना असं होतंय का. उद्या की काय होऊ देत नसतो लगीन. आता तुम्ही चुलत पुतण्या गाव ताण चाल पण आम्ही दोघं तुम्हाला ताणीन मामा बाच. एकदा लगेच ठरवू दे कसा तुझा फेरा फिरतो बघ मकडे. अरे लगेच तर आधी ठरवून मग फेरा फेरव. पाया पडते ज्या मानावर होऊ दे माझ्या नको त्याच्या पाया घाण पडे पाया पडतो चप्पल किंवा चुलत पुस्तक गाव चाललंय तुला ताना वेळ लागते. अहो काका पाया पडू का तुमच्या सोडा राहू दे राहू दे. कशाला पाया पडायचं लगीनच होऊ दे नाही तर कोण होत येत नाही तिला हे बनवतो कोण आहे पैलवान घेऊन अहो पैलवान काका पैलवान मुला राहू दे राहू दे राहू दे. मनाव घेता अहो ते तुम्ही नाही म्हणायला चिडले अण्णा आता मध्येच ते होणार आहे तुम्ही. सांगा घ्या तुम्ही सांगा मग आम्हाला काय असलं हे बघाय बोलवलंय. मग मिठवा की तुम्ही सांगा की अहो जरा शांत ते मिटल का एकमेकाला मारायला चाललाय तुम्ही. बस चुकलं आमचं अजून एकदा सगळ्या गावाया पाया पडतो चुकलं बाबा मी बोलून फायटर बघ घ्या राव कशाला उभे कामात सगळ्या तुम्ही वाया होऊ देत घालवणार. नसतो लगीन. आता तर होऊ देत नसतो. चुलता पुतण्या चुलता तिकडे उठून आलाय माझ्या अंगावर. कापीन बरं का मी सांगतोय शांती चुलत्यानं पाया पडल्या होऊ द्या. हा चुलत्यानं पाया पडल्या होऊ द्या. आयला तुम्ही गावानं पुऱ्या सर ठरवलं वाटतं मला नाग असायला लावायचं माफी मागाय अरे माफी मागतोय तरी ते कुत्र तुम्ही चुकलाय बापू हे काय म्हणते आता बघा. चुलत्यानं पाया पडू द्या मग उद्या. आम्ही दोघं पडलो तीन दारूने नाना काकाला बोलून देत नाही. हा नाही झालं तर नाही झालं. हा काकाला बोलून देत नाही. शांती जरा मी सांगतो जरा बघ. लगा नेऊन साईडला नेण्यात दिवस गेलं 4. फायटर मी काय म्हणतोय आता सध्या होय म्हणा इथं आणि परत पाहुणे आले का परत मोडायचं आपण. बरोबर सध्या 4 माणसाला होय म्हणा की कशाला उकाल करायला वाढवा लागला. अण्णा होऊ द्या लगीन. कसाय फायटर भाऊ चला चपास सगळ्याला चला जोडीने तू पाया होता. चला चला